जय हिंद फ्रेंड्स. चित्रात दिसत असल्याप्रमाणे बघा इथं काय लिहिलेलं आहे. मानसिक गुलामगिरी हा स्वप्नांना जखडून ठेवणारा सर्वात मजबूत साखळदंड आहे. यामध्ये लिहिणाऱ्याला काय सांगायचं आहे तर बघा यामध्ये मानसिक गुलामगिरी आणि साखळदंड असं यामध्ये म्हटलेलं आहे. तर मानसिक गुलामगिरी म्हणजेच काय तर आपण एखादी गोष्ट करू शकतो किंवा करू शकत नाही, किंवा मग ती जी गोष्ट आहे ती कोणत्या स्तरावर जाऊन आपल्याला करायला पाहिजे याचा विचार न करता आपण विचार काय करतो, आपण करू शकत नाही किंवा मग आपण जर केलं तर काय होईल इत्यादी इत्यादी अशा प्रकारची जी मानसिक गुलामगिरी आहे आपण त्या मानसिक गुलामगिरीत काय केलेलं आहे, जकडलेलं आहे. याचे जर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर काय तर तुम्ही स्वतः आता जे नवोदयची परीक्षा पास होणार आहेत तर तुम्ही जर विचार केला की मी जर करू शकत नाही किंवा करू शकणार नाही किंवा मग मला जर जमलं नाही तर मग लोक काय म्हणतील किंवा मग असे इत्यादी जे काही तुमच्या मनामध्ये विचार येतात ते विचार म्हणजेच ती एक मानसिक गुलामगिरी झाली. आणि ह्या गुलामगिरीतून बाहेर जर पडायचं तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला अशा प्रकारे जीवन जगावं लागेल की तुम्ही स्वतःला असं म्हणायचं की मी आता सध्या नवोदय क्लासेसच काय करत आहेत, अटेंड करत आहेत आणि नवोदय क्लासेसमध्येच माझं ॲडमिशनसुद्धा झालेलं आहे आणि समोरही माझं जे काही शालेय शिक्षण आहे ते सर्व शालेय शिक्षण नवोदय शाळेमधूनच होईल. अशा प्रकारचे विचार ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुम्ही त्या मानसिक गुलामगिरीमधून काय तर बाहेर पडू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मानसिक गुलामगिरी हा सुद्धा विद्यार्थ्यांना जखडलेला असा एक रोगच म्हणता येईल. आणि हा रोग आपल्याला दूर जर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सकारात्मक विचार करावा लागेल. त्यानंतर बघा इथं काय दिलेलं आहे, यामध्ये एक स्लाईड दिलेली आहे. स्लाईड्समध्ये काय दिलेलं आहे तर बघा या स्लाईड्समध्ये आपल्याला जापानविषयीची माहिती दिलेली आहे. जापानविषयीची माहिती म्हणजे तुमच्यासाठी अशाच विनाकारण डिस्कस नाही करत आहे, तर डिस्कस यासाठी करत आहे. बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जापानमध्ये 70% मुले तणावात आहेत. 70% मुले तणावात आहेत. कशामुळे तर या सध्याच्या कोरोनाच्या स्थितीमध्ये जापानमधील मुलं काय आहेत, तणावामध्ये आहेत. तर कशामुळे तर बघा त्यामध्ये 72% पालकांनी काय म्हटलेलं आहे, विषाणू त्यांच्या वाईट करेल असा विचार मुले करू लागलेली आहेत. बरोबर, सॉरी इथे करू लागलेली आहेत असं झालेलं आहे, इथं करू लागली असं पाहिजे. तर बघा 72% पालकांनी म्हटलेलं आहे की त्यांची जी मुलं आहेत ते काय करत आहेत, अशा प्रकारचा विचार करत आहेत की जो कोरोना व्हायरस आहे तो त्यांच्याच वाईट करेल. म्हणजे हा काय झाला, एक नकारात्मक विचार झाला. सोबतच आपण जो आधी बघितलेला आहे मानसिक गुलामगिरी ही त्यातील एक उदाहरण म्हणू शकतो याला. त्यानंतर बघा 8% मुलांनी काय म्हटलेलं आहे, 8% मुलांनी काय केलेलं आहे, स्वतःला इजा व पाळीव प्राण्यांना मारहाणीसुद्धा केलेली आहे. कशामुळे ते या कोरोनाच्या काळामध्ये काय झालेले आहेत, इरिटेट झालेले आहेत. त्याच्यामुळे ते स्वतःला सुद्धा सांभाळू शकत नाही आणि स्वतःचा राग काय करत आहेत तर वेगवेगळ्या वस्तूंवर, मग ते पाळीव प्राणी असोत किंवा कोणतेही काहीही असो ते काय करत आहेत, फेकणे किंवा मग त्याला तोडणे असे काय करत आहेत, ते वेगवेगळे उपाय करत आहेत. त्यानंतर 9% पालक काय म्हणाले तर घरातील कोणालाही बाधा होऊ नये असेही विचार करू लागलेले आहेत. म्हणजे ही सुद्धा एक काय झाली, मानसिक गुलामगिरीच झाली. म्हणजेच कुणाला काही होऊ नये आणि जर झालं तर काय होईल, म्हणजे अशा प्रकारचे ते विनाकारणचे ओव्हर थिंकिंग करत आहेत, म्हणजे विनाकारणचा विचार करत आहेत. आणि असा विचार आपल्या मुलांनीसुद्धा करायला नाही पाहिजे किंवा विद्यार्थी तुम्हीसुद्धा असा विचार करायचा नाही. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर मग आपल्याला ज्या शैक्षणिक याच्यांमध्ये आवड आहे, जशी आवड कशामध्ये तर लिहिण्यामध्ये किंवा मग निबंध लिहिण्यामध्ये, त्यानंतर खेळण्यामध्ये, तर मग चांगले चांगले खेळ खेळायचे ज्याच्यामुळे आपले शारीरिक वाढ होईल. त्याच्यामध्ये शारीरिक वाढ, मग शारीरिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे सुद्धा त्याच्यामध्ये येईलच. अशा प्रकारचे काय करायचे, गेम खेळायचे, त्याच्यामध्ये आपली शैक्षणिक बुद्धिमत्ता ह्या सर्व गोष्टी आपल्याला वाढायला पाहिजेत. अशा प्रकारचं काय करायचं, आपण शिक्षण करायचं आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मकता कोरोना असेल तरीही ठेवायचं नाही. त्यानंतर बघा आपण काय करणार आहे, इथं परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी यातील पाठ 10वा ओळख भारताची याविषयीची काय करणार आहे, आपण माहिती बघणार आहे. तर या माहितीमध्ये आपण काय बघणार आहे तर बघा माहितीमध्ये सर्वात आधी इथे काय दिलेली आहे, नकाशात भारतातील विविध नद्या दाखवलेल्या आहेत. नद्यांची नावे आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो. विविध देशभक्तीपर गीतांतही त्यांचा उल्लेख आहे. विविध नद्या, पर्वत व पठारे यांनी आपला देश समृद्ध आहे. हे खरंच आहे की नाही. बघा आपला गावसुद्धा बघा, आपला गाव एका नदीवर बसलेला होता. बरोबर, तो सुद्धा एका नदीमुळे काय झालेला आहे, एक त्याला नैसर्गिकरित्या काय झालेली आहे, एक बॉर्डर प्राप्त झालेली आहे. त्यानंतर नैसर्गिकरित्या त्याला
चांगल्या प्रकारचं सौंदर्यसुद्धा प्राप्त झालेलं आहे. कशामुळे? नदीमुळे. खरं आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे की भारतातील नद्या दिलेल्या आहेत आणि या नद्यांचं काय करायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करायचं, उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत सर्व नद्या इकडून इकडे असे असे काय करायचे, स्केल ठेवायची इथं आणि स्केलने एक एक नावं काय करायचे, सर्व लिहून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो बघू आपण इथं काय आहे. सर्वात नदी बघा, शोक नदी दिलेली, सर्वात वर शोक नदी, त्याच्याही वर आहे गिलगिट नदी. सर्वात उत्तरेकडील नदी जर म्हटलं तर गिलगिट नदी आपण या नकाशानुसार म्हणू शकतो. त्यानंतर शोक नदी, मग सिंधू नदी. मग बघा सिंधू नदीला मिळणाऱ्या ज्या 5 नद्या आपण म्हणतो, 5 नद्या सॉरी त्यामध्ये बघा कोणकोणत्या आहेत. झेलम आहे, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. ह्या काय झाल्या, 5 नद्या झाल्या. कोणाला मिळणाऱ्या, तर सिंधूला मिळणाऱ्या. झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज सिंधू नदीला कुठं मिळतात, तर इथं मिळतात. ओके. आणि सिंधू नदी इथून येते. इथं मानसरोवरमध्ये काय, तर सिंधू नदीचा उगम. त्यानंतर बघा इथं घग्गर दिलेली आहे. मग गंगा नदी इकडे चाललेली आहे. यमुना नदीसुद्धा दिसत आहे. लुनी नदी ते बघा. त्यानंतर चंबळ नदी काय करत आहे, उत्तरेकडे येत आहे. त्यानंतर सिंध नदीसुद्धा उत्तरेकडे येत आहे. बेटवा नदीसुद्धा उत्तरेकडेच वाहत आहे. आणि मग ते उत्तरेकडे ह्या 3-4ही नद्या उत्तरेकडे वाहत जाऊन कुठं मिळत आहेत, यमुनेला मिळत आहेत. त्यानंतर बघा इथं सांगपो नदी. सांगपो कुठे म्हटले जाते, तर सांगपो हिला चायनामध्ये म्हटल्या जाते. त्यानंतर ही भारतात आल्याच्या नंतर पश्चिम इथं कोणता आहे, अरुणाचल प्रदेश हा राज्य आहे. त्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आल्याच्या नंतर तिला कोणतं नाव दिलं जाते, दिहांग नाव तिला अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये दिलं जाते. त्यानंतर आसाममध्ये गेल्याच्या नंतर तिला काय म्हणतात, ब्रह्मपुत्रा असे म्हणतात. म्हणजे जी ब्रह्मपुत्रा नदी आपण तिला आपल्या भारतामध्ये चांगल्या प्रकारे ओळखतो, तिचं नाव चायनामध्ये सांगपो. मग भारतात आल्याच्या नंतर तिचं नाव होते देहांग आणि नंतर मग ब्रह्मपुत्र. अशा प्रकारे काय आहे, या नदीची वाटचाल आहे. नंतर बघा इथंसुद्धा सर्व नद्या दिलेल्या आहेत. आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर बघा तापी नदी, गोदावरी नदी, मांजरा नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी, प्राणहिता नदी. त्यानंतर बघा इथं भीमा नदी, कृष्णा नदी. मग आणखी खाली गेल्याच्या नंतर बघा तुंगभद्रा, पेन्नार, कावेरी आणि पेरियार अशा प्रकारे नद्या दिलेल्या आहेत. तर या नद्या काय करायच्या, तुम्ही बुकमध्ये या सर्वांची उत्तरेकडून दक्षिणेकडे एक एक लिहित आणायचे. त्यानंतर हा जो नकाशा आपल्याला दिलेला आहे, हा कशाचा नकाशा आहे, तर भारत प्राकृतिकरित्या म्हणजे नैसर्गिकरित्या किती भागामध्ये डिवाईड झालेला आहे. मग नैसर्गिकरित्या म्हणजेच काय, तर पर्वत, पठारे, नद्या, डोंगर अशा विविध नैसर्गिक बाबींमुळे काय झालेला आहे, आपला भारत देश डिवाईड झालेला आहे. तर मग डिवाईड झालेला आहे म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या म्हणजेच त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जसा हा जो इकडे जर प्लेन असेल बघा, याच्यामध्ये प्लेन भाग असेल आणि इथं जर टेकड्या असतील तर काय झालेलं आहे, हा जो भाग आहे आणि हा जो भाग आहे याच्यापासून काय झालेला आहे, वेगळा झालेला आहे. ओके. अशा प्रकारचीच काय म्हणजेच अशा प्रकारची विभागणी झालेली आहे. तर बघा इथं भारत आणि प्राकृतिक याचा काय दिलेला आहे, नकाशा दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण याचा अभ्यास करत असताना काय करायचं, तर याच्यामध्ये बघा इथं काय दिलेलं आहे, खाली प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा. त्यानंतर दुसरा, नकाशातील डोंगरांची नावे लिहा. मग नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा. हिमालयात उगम पाहून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा. आपण आताच बघितलेलं आहे, मी आता सांगितलेलं आहे की हिमालयामधून उगम पाहून त्यानंतर ती नद्या कोणाला मिळतात, सिंधूला मिळतात. तर त्यांचे नाव काय, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज अशा प्रकारचे नद्यांची नावे आहेत. तर हे नावे काय करायचे, तुम्ही एका बुक्समध्ये हे जे सर्व आहेत हे सर्व प्रश्न एका बुक्समध्ये लिहायचे. ओके. आणि हे प्रश्न लिहित असताना काय करायचं, तर पूर्ण माहिती या नकाशामधून काढून घ्यायची. त्यानंतर बघा इथे काय म्हटलेलं आहे, कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे लिहा. तर कोरोमंडल किनारा म्हणजेच काय, तर हा किनारा म्हणजेच कोणता किनारा, तर पश्चिमेकडील किनारा. त्यानंतर बघा हा जो किनारा दिसत आहे आपल्याला, हा काय आहे, मलबारचा किनारा. ओके. तर बघू आपण इथे बघा आपल्याला आपण नकाशानुसार पर्वतांची नावे काय केलेली आहेत, बाहेर काढलेली आहेत. तर मग याच्यामध्ये नकाशा बघा, पीर पांजल, याच्यामध्ये पर्वत तुम्ही स्वतः जवळ नकाशा सोबत ठेवा आणि बघा त्याच्यामध्ये
पर्वतांची नावं त्याच्यामध्ये पीरपांजल पर्वत, हिमालय पर्वत, अरवली पर्वत, सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, सह्याद्री पर्वत, महाबळेश्वर पर्वत, कळसुबाई पर्वत, निलगिरी पर्वत, अन्नेमलाई पर्वत, कार्डमाम पर्वत, गिरनार पर्वत, नंददेवी पर्वत, कामेट पर्वत, केटू पर्वत, नंगा पर्वत, महेंद्रगिरी पर्वत, मलयगिरी पर्वत, कंचनजंगा पर्वत, काराकोरम पर्वत. अशा प्रकारे हे काय झाले, पर्वतांची नावे झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, नकाशे दिलेला आहे आपल्याला, त्या नकाशामध्ये ही सर्व नावे काय केलेली आहेत, मी नकाशामधून घेतलेली आहेत. तर तुम्ही ही जी नावे ज्या ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी काय करायचं, पेनानी किंवा मग सीसनी काय करायचं, टिक करायचं. त्यानंतर दुसरा बघा, यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, डोंगरांची नावे दिलेली आहेत. ही सुद्धा नावे आपण कुठून घेतलेली आहे, आपल्याला दिलेल्या नकाशामधून. तर मग डोंगर कोणकोणते आहेत तर बघा, सातमाळा डोंगर, अजिंठा डोंगर, बालाघाट डोंगर, महादेव डोंगर, नल्लामल्ला डोंगर, त्यानंतर महादेव हा सातपुडा पर्वतमध्ये येतो. त्यानंतर मैकल पर्वत आणि कैमूर पर्वत. त्यानंतर बघा, याच्यामध्ये सुद्धा दुसरी स्लाईड काय दिलेली आहे तर टेकड्या दिलेल्या आहेत. ह्या टेकड्या जर तुम्ही बघितलं तर नॉर्थ ईस्ट स्टेट्स म्हणजेच काय येईल तर ईशान्येकडील राज्य आपण बघितलेलं होतं. त्या ईशान्येकडील राज्यामध्ये हे काय आहेत, हे नकाशातील टेकड्या आपल्याला त्या ईशान्येकडील राज्यामध्ये काय पाहायला मिळतात. मग बघा, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, टेकड्या. त्याच्यामध्ये गारी टेकड्या, खासी जयंती टेकड्या, लुशाईच्या टेकड्या, दफला टेकड्या आणि नागा टेकड्या. त्यानंतर आपल्याला इथं काय दिलेलं आहे, पठार दिलेले आहेत. पठार बघा, मग पठार, दक्कनचे पठार, महादेव पठार, तेलंगणा पठार, कर्नाटक पठार, मारवाड पठार, छोटा नागपूरचे पठार, मेवाडचे पठार, बुंदेलखंडचे पठार आणि माडव्याचे पठार. अशा प्रकारे पठारांचे नावे सुद्धा नकाशामधूनच आपण काय केलेली आहे, घेतलेली आहेत. त्यानंतर बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे की नकाशातील सरोवरे शोधा व त्यांची नावे लिहा. त्यानंतर आखातांची नावे शोधा व ती भारताच्या कोणत्या दिशेला आहेत ते नावासह लिहा. त्यानंतर 9वा प्रश्न जो आहे, भारताच्या तीनही बाजूस असलेल्या जलभागाचा निरीक्षण करा, त्यांची नावे शोधून ते कोणत्या दिशेस आहेत ते लिहा. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार हे बेटांचे समूह शोधून त्यांतील काही बेटांची नावे लिहा. उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचे खोरे आहेत. बरोबर. तर बघा, आपण मागे या स्लाईडमध्ये येऊ. आपल्याला काय म्हटलेलं आहे, सरोवरे विचारलेलं आहे. यामध्ये बघा, साल्टचा सरोवर दिलेला आहे. त्यानंतर पँगॉंग सरोवर दिलेला आहे. हा जो पँगॉंग सरोवर आहे, या पँगॉंग सरोवरवर काय झालेलं आहे की आता सध्याच्या स्थितीमध्ये भारत आणि चायना याचं काय झालेलं आहे, युद्ध स्थिती तयार झालेली आहे. या जे आपण काश्मीरमध्ये म्हणतो तर ते या ठिकाणी काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. पँगॉंगचं सरोवर यामध्ये ही झालेली आहे. त्यानंतर इथं बघा, उलर सरोवरसुद्धा आहे. मग खाली आल्याच्या नंतर इथं बघा, सांबार सरोवरसुद्धा दिसत आहे, सांबार सरोवर. मग खाली आल्याच्या नंतर आणखी सरोवरे दिसत आहेत का तर सरोवरे दिसत नाही आहेत. आणि जर असतीलही तरी तुम्ही बुकमध्ये नकाशामध्ये पाहून काय करायचे, लिहायचे. त्यानंतर आखात, आपल्याला काय म्हटलेलं आहे, आखातसुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. तर मग आखात म्हणजे काय होते तर आखात म्हणजे बघा, आखात म्हणजे काय होते, जर हा नदी असेल, हा जो सर्व काय भाग आहे हा नदीच्या किंवा मग समुद्राचा एक भाग आहे. आणि समुद्राच्या नदीचा भाग जो असेल आणि जर पाणी आतमध्ये जाऊन मग तो पाणी रिटर्न येते, म्हणजे जेवढ्या आतमध्ये जाईल म्हणजे हा काय होईल, या प्रकारचा काय होईल, आकार तयार होईल. तर तो जेवढ्या आतमध्ये जाते तेवढ्या भागाला काय म्हणतात, आखात असे म्हणतात. मग आपल्याला कुठं आखात दिसते तर आखात कुठे दिसेल तर आखात अशा ठिकाणी दिसेल ज्या ठिकाणी काय तर पाऊस आहे, ज्या ठिकाणी पाणी आहे, मग समुद्र. ओके. तर मग बघा, आपला जो नकाशा, भारताचा नकाशा आहे, या भारताच्या नकाशाच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे तर अरबी समुद्र आहे. म्हणजेच नक्कीच आपल्या देशाला आखात असतीलच. ओके. तर मग आखात बघा, याच्यामध्ये दिसत आहे का तुम्हाला, कच्छचे आखात 1 झाला, त्यानंतर खंबाखतचे आखात 2 झाले. त्यानंतर कुठंतरी आखात आणखी दिसत आहे का, दिसत नाही. ओके. त्यानंतर बघा, इथं कुठंतरी आखात दिसत आहेत का तर दक्षिणेस बघा, कुठं, इथं काय आहे, मन्नारचे आखात.
हे 3 आखात झाले. ओके. त्यानंतर बघा आपल्याला काय विचारलं होतं आणखी, भारताच्या नकाशामध्ये बघायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, समुद्र म्हणजे पाण्याने व्यापलेला जो काही भाग आहे तो भाग काय करायचा आहे आपल्याला, त्याचे निरीक्षण करायचं आहे आणि कोणकोणते समुद्र कोणकोणत्या दिशेस आहेत हे काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर बघा इथं आपण आधी आपल्याला माहिती आहे दिशा, आपल्याला माहिती आहेत कोणती दिशा कोणती दिशा कोणत्या साईडला असते हे सर्व आपण आधीच अभ्यासलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा हा जो बंगालचा उपसागर दिसत आहे, बंगालचा उपसागर कोणत्या दिशेला आहे, बरोबर पूर्वेला आहे. त्यानंतर बघा इथं अरबी समुद्र हा सुद्धा कोणत्या दिशेला आहे, सही आहे बरोबर, हा सुद्धा कोणत्या दिशेला आहे, हा पश्चिमेला आहे. त्यानंतर खाली जर आलो आपण तर खाली आपल्याला काय दिसेल, हिंदी महासागर दिसत आहे. हिंदी महासागर खाली म्हणजेच कोणती दिशा झाली, ही दिशा झाली बरोबर दक्षिण दिशा. ओके. त्यानंतर बघा आपल्याला चित्रामध्ये हा जो भाग दिसत आहे, नेमुडता भाग दिसत आहे, इथून या भागाला काय म्हणतात, द्वीपकल्प म्हणतात. भारताचा द्वीपकल्प म्हणजेच हा जो निमुळता भाग होत आहे हा झाला भारताचा द्वीपकल्प. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, बेट म्हणजेच काय, बेट म्हणजे काय तर बघू आपण इथं. आपल्याला काय सांगितलेलं आहे की लक्षद्वीप, अंदमान निकोबार ह्या बेटावर जायचं आहे आणि या बेटांवरून काय करायचं आहे, मग त्या आणखी त्यांच्या जवळजवळ असलेल्या बेटांची नावे काय करायची आहेत आपल्याला, लिहायची आहेत. तर बेट म्हणजे काय ही सर्वात महत्त्वाची एक कॉन्सेप्ट आहे. तर ते कॉन्सेप्ट म्हणजे बघा बेट म्हणजे काय असते, तर एक असा भाग असते आणि या भागाच्या सर्व भोवताल काय असतो, पूर्ण पाणी असतो. पण इथं माणसांची वस्ती किंवा मग असू पण शकते किंवा नसू पण शकते, पण एक असा इथं काय असते, खडकाळ भाग असते आणि या भागाच्या साईडला काय असतो, संपूर्ण पाणी असते, तो झाला बेट. त्यानंतर इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं, लक्षद्वीप बेटावर जायचं आणि मग लक्षद्वीप बेटाजवळ जेवढे काही बेट आहेत किंवा मग त्याच्या जवळील जे काही बेट आहेत त्या बेटांची काय करायचे, नावं लिहायचे. तर मग बघा इथं शेतलाड बेट, अंद्रोये बेट, त्यानंतर दिसत आहे का मिनिकॉय बेट, अशा प्रकारचे काही आहेत बेट आहेत. तर आपण अशीच माहिती कुठून काढू, अंदमान निकोबार या बेटावरून सुद्धा काढू. तर विद्यार्थी मित्रांनो ही सुद्धा माहिती तुम्ही स्वतः आता काय करायची, काढायची आणि एका बुकमध्ये ही जी सर्व प्रश्न आपण डिस्कस केलेली आहे याच्यामध्ये हे सर्व प्रश्न काय करायचे, तुम्ही लिहून घ्यायचे. त्यानंतर इथं थोडी माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये माहिती कशाची दिलेली आहे, तर आपण नकाशा आणि त्यावर आधारित प्रश्नांद्वारे भारताच्या प्राकृतिक रचनेची माहिती जाणून घेतली बरोबर. त्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, आपला देश विविध नद्या, पर्वत, पठारे, मैदाने, बेटे इत्यादींनी नटलेला आहे. हे सुद्धा खरं आहे, आताच आपण बघितलेलं आहे. त्यानंतर भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना व्यापलेला व दक्षिणेकडे निमुळता होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणतात. हा सुद्धा आपण काय केलेला आहे, आत्ताच बघितलेला आहे. आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार झालेली आहे. आपल्या देशात वने, मैदाने, वाळवंटे इत्यादी आहेत. बघा आपल्या देशामध्ये काय काय आहेत, वनेसुद्धा आहेत, वाळवंटेसुद्धा आहेत आणि त्यांची चित्रे बघा याच्यामध्ये सुद्धा काय केलेली आहे, दाखवलेली आहे. बघा किती सुंदर दिसत आहे हे सर्व. हे जे सर्व दिसत आहे हे आपल्या भारतामध्येच आहे. ओके. हा झाला वनाचा प्रदेश. वाळवंटी प्रदेश आपण जर राजस्थान, गुजरातच्या उत्तरेकडे किंवा मग राजस्थानमध्ये जर गेला तर काय दिसेल आपल्याला, वाळवंटी प्रदेश पाहायला मिळतो. मैदानी प्रदेश आपल्याला सुद्धा पाहायला मिळतो. त्यानंतर पर्वतीय प्रदेश, मग दलदलीचा प्रदेश कुठे दिसेल, तर ज्या ठिकाणी समुद्र वगैरे आहे समुद्राच्या किनाऱ्याला आपल्याला काय दिसते, दलदलीचा प्रदेश दिसते. तर बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे, आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे. शिवाय समुद्रसपाटीपासून उंचीतील फरक 8000 मीटरपेक्षा जास्त आहे बरोबर. आपलं हिमालय, त्यानंतर कळसुबाई, K2 यांचीसुद्धा उंची 8000पेक्षाही काही जास्त आहे. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे की समुद्रसपाटीपासूनची उंचीतील फरक 8000 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशानुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते. हे खरं आहे बघा. त्यानंतर हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी व पक्ष्यांमधीलही विविधतासुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. तसेच पीक पाण्यातही विविधता आढळून येते. जसे उत्तर भारतात गहू हे प्रमुख पीक आहे, तर किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे प्रमुख पीक आहे.
त्यानंतर मध्य भारतात ज्वारीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावरही होते. अशा प्रकारे काय झालेलं आहे, पिकांची सुद्धा विभागणी झालेली आहे. कशा प्रकारे, तर भारताच्या भौगोलिक दृष्टीने काय झालेले आहे, या सर्व भागांची विभागणी झालेली आहे. त्यामध्ये बघा, या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपले जीवनमान, चालीरीती, परंपरा, लोकजीवन व संस्कृतीवर झालेला आढळतो. आपल्या देशात विविध जाती, जमाती व धर्माचे लोक राहतात. विविध भाषा बोलल्या जातात. लगभग आपल्या भारतामध्ये किती भाषा बोलल्या जातात, 1600+ भाषा बोलल्या जातात. बघा, एवढ्या मोठ्या भाषा काय केल्या जातात, आपल्या भारतामध्ये बोलल्या जातात. त्यानंतर प्रदेशानुसार काय, आहारात, पेहराव्यात, म्हणजेच आपले कपडे घालण्याच्या कपड्यांमध्ये सुद्धा काय झालेला आहे, बदल होतो. सण उत्सव इत्यादींमध्ये सुद्धा आपण विविधता पाहतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो. आणि जर तुम्ही या व्हिडिओला जर लाईकसुद्धा केलं नसेल तर लाईक करा. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे याला शेअर करा. थँक्यू.